Hello students, today we learn lesson number 2, plants, structure and functions in science book standard 7th. Let's recall. What helps us to easily identify the plants around us? आपल्या सभोवताली असलेले जे प्लांट्स आहेत ते आपल्याला कशामुळे सहज आयडेंटिफाय करता येतात, कशामुळे सहजपणे ओळखता येतात? बघा, वी कॅन आयडेंटिफाय द टाईप्स अँड स्पीसीज ऑफ प्लांट. हे त्यांचे जे टाईप्स आहेत, त्यांचे प्रकार आहेत, त्यांच्या स्पीसीज ज्या आहेत, त्यांच्या जाती, याच्यामुळे आपण काय करू शकतो, ते प्लांट्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. विच आर द व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट्स. प्लांटचे विविध पार्ट कोणकोणते आहेत? बघा, विविध अवयव त्यांचे. रूट्स, स्टेम, leaves, flowers, fruits are the part of plant. The root, stem, leaves, flowers, fruit, etc. of different plant are different. हे जे रूट्स आहेत, स्टेम आहेत, मूळ, खोड, पाने, फुलं, फळं, हे जे आहेत डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. हे जे वेगवेगळे भाग आहेत, प्लांटचे पार्ट आहेत, ते वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दीज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि ह्या वेगवेगळे हे जे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्म आहेत, आणि याच्यामुळंच आपण ती प्लांट आयडेंटिफाय करू शकतो, ओळखू शकतो. Let us now acquaint ourselves with these plant organs in greater details. चला तर मग आपण हे जे प्लांट्सचे ऑर्गन्स आहेत, इंद्रिय आहेत, हे वेगवेगळे स्टेम, रूट्स, लीव्ज, फ्लावर, फ्रूट, ह्यांची आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये अक्वाइंट करून घ्यायचं आहे, ओळख करून घ्यायची. रूट. Keep a moistened ball of crumpled paper in conical flask. एक कोनिकल फ्लास्क घ्यायचं आहे, म्हणजे काचेचं चंचुपात्र घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये कीप अ मॉइस्टन्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर. क्रम्पल्ड पेपर स्मूथ पेपर असतो, त्याचं काय करायचं आहे, आपल्याला एक मॉइस्टन्ड बॉल तयार करायचा आहे आणि तो ठेवायचा आहे. म्हणजेच ह्या ज्या कोनिकल फ्लास्क आहे, काचेचं जे चंचुपात्र आहे, त्यामध्ये क्रम्पल्ड पेपरचा मॉइस्टन्ड बॉल करून, म्हणजेच वर्तमानपत्राचा एक ओलसर असा गोळा ठेवायचा आहे. प्लेस सम सोक्ड मूथ बीन्स or gram seeds in the flask between the paper and the glass wall. आणि मग हे प्लेस सम सोक्ड मूथ बीन्स और ग्रॅम सीड्स. मग आपल्याला काय करायचं आहे, हरभऱ्याचे किंवा मग मटकीचे, हे जे स्मूथ मटकीचे म्हणजे मूथ बीन्स आणि ग्रॅम सीड्स, हे जे आहेत हरभरा किंवा मटकी, ह्याचे जे भिजवलेले सीड्स आहेत, बिया आहेत, ते आपल्याला कुठे ठेवायचे आहेत, इन द फ्लास्क. त्या फ्लास्कमध्ये ठेवायचे बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. हे जे दाणे आहेत ते आपल्याला काच आणि कागद यांच्यामध्ये ठेवायचं आहे. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. आणि 2-3 दिवसांनी त्याच्यामध्ये होणारे जे चेंजेस आहे, बदल आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. The part that grows from inside the seeds toward us the soil is called the radicle, and the part that grows above the soil is called the plumule. बघा, the part that grows from inside the seeds toward us the soil is called radicle. बघा, जो भाग
त्या बियामधून इनसाइड द सीड्समधून जो भाग वाढतो टुवर्ड्स द सॉईल, म्हणजे जमिनीच्या दिशेने, मातीच्या दिशेने त्या बियामधून जो भाग वाढतो त्याला काय म्हणायचं? रेडिकल म्हणायचं, म्हणजेच आदिमूळ असं म्हणायचं. बघा इथं पिक्चरमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. हा जो भाग आहे, हा पहा, हा भाग जो आहे, द पार्ट दॅट ग्रो फ्रॉम इनसाइड द सीड्स टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड रेडिकल. म्हणजे जो भाग बियामधून वाढतो कुणाच्या दिशेने? टुवर्ड्स द सॉईल, मातीच्या दिशेने वाढतो, त्याला रेडिकल असं म्हणायचं. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉईल इज कॉल्ड द प्ल्युमल. आणि जो भाग मातीच्या वरच्या दिशेने वाढतो, बघा हा भाग, त्याला काय म्हणायचं? प्ल्युमल. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? अंकुर असं म्हणतो. द रूट दॅट फॉर्म फ्रॉम द रेडिकल ग्रोज इनटू द ग्राउंड. हे जे रूट आहेत, द रूट दॅट फॉर्म फ्रॉम द रेडिकल, ह्या रेडिकलपासून म्हणजेच ह्या आदिमुळापासून हे रूट तयार होतात, ग्रोज इनटू द ग्राउंड, आणि त्यांची वाढ जमिनीच्या दिशेने होते, जमिनीमध्ये होते त्यांची वाढ. हे जे रेडिकल आहे, आदिमूळ आहे, त्याच्यापासून हे रूट्स तयार होतात आणि त्याची वाढ कोठे होते? इनटू द ग्राउंड, जमिनीमध्ये त्याची वाढ होते. द रूट इज थिक नियर द ग्राउंड. The root is thick near the ground and gradual tapers to a pointed end. हे जे रूट आहेत, मूळ आहेत, ते ग्राउंडच्या जवळ कसे असतात? जमिनीलगत ते थिक असतात, जाडसर असतात. अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड एंड, आणि हळूहळू निमुळत्या भागाकडे ते पॉइंटेड होत जातात, टोकदार होत जातात. This part of the plant growing below the soil for support is called root. आणि हा जो भाग आहे, this part of the plant growing below the soil, जमिनीच्या खाली वाढणारा हा जो प्लांटचा पार्ट आहे, तो कशासाठी वाढतो? बघा, फॉर सपोर्ट. तो सपोर्ट देण्यासाठी, त्या ट्रीला, त्या प्लांटला सपोर्ट देण्यासाठी, त्या वनस्पतीला आधार देण्यासाठी तो वाढतो. आणि ह्या भागाला काय म्हणायचं? धिस इज कॉल्ड रूट. ह्याला आपण काय, हे म्हणजे काय आहे? हे म्हणजे रूट आहे, मूळ आहे. म्हणजेच बघा, रेडिकलपासून जो पार्ट वाढतो इन द ग्राउंड, जमिनीमध्ये, त्याचा उपयोग त्या प्लांटला कशासाठी होतो? सपोर्टसाठी होतो. आणि ह्या सपोर्टसाठी उपयोग होणाऱ्या ह्या भागाला काय म्हणायचं? रूट असं म्हणायचं. रूट ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. काही रूट्सना बघा, काही प्लांट्सचे जे रूट्स असतात, वनस्पतीचे जे मुळं असतात, त्यांना सेकंडरी रूट्स प्रोड्यूस होतात, म्हणजे त्यांना उपमुळे येतात, उपमुळांची निर्मिती होते त्या मुळांवर. दॅट ग्रोज ॲब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल. आणि ते कुठं काय होतं त्यांचं? दॅट ग्रो ॲब्लिकली, ते तिरकस वाढतात, अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल, आणि जमिनीमध्ये ते पसरत जातात, दूरपर्यंत पसरत जातात. म्हणजे हे जे रूट्स आहेत, त्या रूट्सना सेकंडरी रूट्स प्रोड्यूस होतात, आणि त्यानंतर ते त्यांची ग्रोथ, त्यांची वाढ ॲब्लिकली होत असते, आणि ते सॉईलमध्ये स्प्रेड होतात, पसरत जातात, आणि ते तिरकस पसरत जातात. रूट्स सपोर्ट द प्लांट. This type of root is called a taproot. आणि जे हे रूट्स आहेत, हे रूट्स त्या प्लांटला सपोर्ट करतात, आणि अशा प्रकारचे हे जे ॲब्लिकली स्प्रेड होणारे हे जे रूट्स आहेत, सेकंडरी रूट्स,
त्यांना काय म्हणायचं, एकंदरीत हे जे रूट्स आहेत त्या रूट्सना येणारे हे सेकंडरी रूट्स जे की ॲब्लिकली असतात आणि सॉईलमध्ये ते स्प्रेड होत असतात, दूरपर्यंत पसरत असतात. अशा प्रकारच्या रूट्सना टॅप रूट म्हणतात. बघा इथं दिलेलं आहे, हे अशा प्रकारचं हे जे रूट आहे, हे अशा प्रकारचे हे जे रूट आहे याला कसलं रूट म्हणतात, टॅप रूट. रूट्स bear hair like process near the root tips. हेअर लाईक प्रोसेस म्हणजेच केसांसारखा भाग हा रूटवर केसांसारखा भाग येतो नियर द रूट टिप. रूटचा जो रूट टिपचा भाग असतो, रूटमध्ये जो रूट टिपचा भाग असतो म्हणजे त्या मुळांचा टोकाकडचा भाग असतो, त्या भागावर हेअर लाईक म्हणजे केसांसारखं असा पार्ट असतो, हेअर लाईक पार्ट असतो. त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं दीज आर रूट हेअर, त्याला म्हणायचं मूल केश असं त्याला म्हणतात. इथं पहा, इथं दाखवलेलं आहे रूट टिप. इथं रूट टिप जवळ पहा, इथं रूट टिप जवळ त्यांना हेअर लाईक पार्ट असतो म्हणजे केसांसारखा भाग असतो ह्या रूट टिप्स जवळ. त्याला काय म्हणायचं, दीज आर कॉल्ड रूट हेअर्स. त्याला म्हणायचं की मूलकेश असं, रूट हेअर असं म्हणायचं. द रूट टिप इज डेलिकेट. आणि हे रूट टिप जे आहे हे रूट टिप डेलिकेट असतं, अतिशय नाजूक असतं. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि बघा, आणि हे कुठं असतं, रूटची वाढ ज्या भागामध्ये होत असतं त्या भागामध्ये, त्या रिजनमध्ये हे अतिशय रूट टिप जे आहे ते डेलिकेट असतं. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. बघा, आणि हे जे रूट टिप आहे हे डेलिकेट असतं आणि त्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी होऊ नये म्हणून काय असतं, त्याच्यावर एक कॅप लाईक स्ट्रक्चर जे आहे ते कॅप लाईक स्ट्रक्चरनी हा पार्ट कव्हर केलेला असतो. म्हणजे टोपीसारख्या भागाने हे जे रूटचं टिप आहे ते झाकलेलं असतं आणि ह्या झाकलेल्या भागाला काय म्हणायचं, रूट कॅप. पहा इथं दाखवलेलं रूट कॅप, हे पहा हा भाग, हा जो आहे तो रूट कॅप आहे. म्हणजे हे जे रूट टिप आहे ते अतिशय डेलिकेट असतं आणि वाढत असताना त्याला कुठलीही इंजुरी होऊ नये म्हणून त्याच्यावर कॅप लाईक स्ट्रक्चर कव्हर झालेलं असतं आणि म्हणून त्याला रूट कॅप म्हणतात. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फॉर इंजुरीज. आणि हे जे रूट कॅप आहे ते इंजुरीजपासून रूट टिपचं प्रोटेक्शन करतं, संरक्षण करतं. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. बघा, एक ग्लास जार घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3/4 वॉटर भरायचं आहे. टेक ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट आर टुवर्डस द वॉटर. आणि त्याच्यामध्ये एक ओनियन ठेवायचा आहे, अशा प्रकारे तो ठेवायचा आहे. द माउथ ऑफ द जार, त्याच्या तोंडावर अशा प्रकारे तो ठेवायचा आहे ओनियन. दॅट इट्स रूट आर टुवर्डस द वॉटर. त्याचे जे रूट्स आहेत ते कसे आले पाहिजेत, त्याचे रूट्स पाण्याच्या दिशेने असले पाहिजेत. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. आणि 8 दिवसाच्या नंतर त्या वॉटरचं, त्या पाण्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ रूट्स फॉर 8 days. 8 दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये जे रूट्स आहेत त्याची ग्रोथ झालेली, त्या रूट्सचं वाढ झालेली आहे, त्या रूट्सचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबर रूट्स. त्याच्यामध्ये आपल्याला थ्रेड लाईक आणि फायबर लाईक रूट्स अराईज झालेले दिसतील.
बघा, म्हणजे दोऱ्यासारखे किंवा तंतूसारखे रूट्स, मुळांची वाढ झालेली आपल्याला दिसते फ्रॉम द स्टेम, खोडापासून. आणि अशा प्रकारचे जे रूट्स आहेत त्यांना फायबर रूट्स असं म्हणतात. दस देअर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट. बघा, देअर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट, टॅप रूट्स अँड फायबर रूट्स. डायकॉटिलिडनेस प्लांट्स हॅव टॅप रूट्स, म्हणजे जे द्विदल धान्य आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला टॅप रूट्स आढळतात. द्विदल धान्य म्हणजे ज्याचे दोन समान भाग होतात, किंवा डाळीसारखे डाळीसारखे ज्या वनस्पती आहेत ज्याच्यापासून डाळ वगैरे होते त्याचे जे रूट्स असतात त्याचे रूट्स असे हे टॅप रूट्स असतात. व्हाईल मोनोकॉटिलेडनेस प्लांट्स हॅव फायबर रूट्स. आणि जे एकदल वनस्पती आहेत त्यांचे रूट्स जे आहेत ते फायबर अशा प्रकारचे असतात, तंतुमय अशा प्रकारचे असतात. व्हीट, ज्वार हे जे प्लांट्स आहेत त्यांचे रूट्स हे फायबर रूट्स असतात.